हे गाईज, गुड मॉर्निंग. सो सकाळची सुरुवात अशा मस्त अटायरने झालेली आहे, जी म्हणजे ऑरेंज ऑरेंज आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत तुळजाभवानीच्या देवीला, जी माझं कुलदैवत आहे. आणि मी पिक केलं आहे मम्मीला, आणि मम्मी अशी मस्त नटून थटून आलेली आहे. ती पण ऑरेंज कलरच्या साडीमध्ये आलेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत देवीच्या दर्शनाला. सो खूप ऊन होतं आणि आम्ही लवकर निघालो होतो, जवळपास 11 वाजता वगैरे, कारण नंतर मग खूप जास्त रांग होते. तुम्ही बघू शकता आत्ताही केवढी रांग आहे. ही तर खूप कमी आहे असं मी म्हणेल, कारण दुपारनंतर युजुअली खूप जास्त रांग होते आणि खूप जास्त गर्दी होते देवीच्या दर्शनाला. आणि मम्मीला पण एवढं होणार नाही, म्हणून मी म्हटलं की लवकर जाऊन आपण लवकर येऊयात, कारण ऊनही खूप होतं. आणि तुम्ही बघू शकता इथे युजुअली दरवर्षी इथे दोन असे असे स्टेज असे उभारलेले असतात, म्हणजे स्टेज नाही, सॉरी लाईन्स मी काय बोलते, सो सॉरी. आणि आम्ही आता इथे असं मस्त प्रतीकला मी असं सांगते की अरे बापरे, किती मागे लाईन अशी लागली आहे, बाप, आता कधी होणार आपलं दर्शन. बट आम्ही खूप खूप देवीची कृपा आहे आणि आम्ही लवकरात लवकर आमचं दर्शन झालं. अगदी 1 तासाच्या आतमध्ये आमचं दर्शन झालं काहीच. आणि तुम्ही बघू शकता किती छान मंदिर असं सजवलेलं आहे आई मातेचं, इतकं सुंदर असं. म्हणजे आणि आत्ता एवढी गर्दीसुद्धा नव्हती. सो दर्शन खूप लवकर झालेलं आहे आमचं. नाहीतर युजुअली खरंच गेल्या वर्षी आम्हाला अगदी 1 ते 1.5 तास लागला होता. दीड नाही, सॉरी, 2 ते 2.5 तास लागले होते, सॉरी. यावेळेस 1 तासाच्या आत झालेलं आहे. आणि अशा रीते आमचं इथे लवकरात लवकर रांगा पुढे सरकवत होत्या. आणि मग आमचं दर्शन झालं. आणि मग प्रतीक गेला होता तिकडे गाडी आणायला. सो मी आणि मम्मी इथे होतो, थांबलो होतो त्याची वाट बघत. आणि फायनली तो आला आणि फायनली आम्हाला एवढी भूक लागली होती. सो आम्ही गेलो मिसळपाव ची ऑर्डर द्यायला, आणि आम्ही ते पार्सल घेतलं. आणि इथे मी पार्सल घेऊन आलेली आहे, आणि इथेच मी माझा व्लॉग एंड करते आहे. थँक्यू.